हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम टू माय ट्यूब चॅनल. स्टुडंट, आपण लास्ट लेक्चरमध्ये लिंक रिॲक्शन बद्दल डिस्कशन केला होता. आज लिंक रिॲक्शनच्या पुढं आपण डिस्कशन करू. ओके, लिंक रिॲक्शनच्या पुढं जे काही आहे ते डिस्कशन करू. लिंक रिॲक्शन च्या पुढं आपण महत्वाची सायकल डिस्कस करणार आहोत आणि या सायकलचं नाव आहे क्रेब सायकल. क्रेब सायकल आल्सो कॉल्ड ॲज सिट्रिक ॲसिड सायकल, आल्सो कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, किंवा आपण तिलाच टीसीए सायकल सुद्धा म्हणून ओळखलं जातं. टीसीए सायकल मध्ये कॉमन ऑक्सिडेशन केलं जातं. सो इट इज अ कॉमन ऑक्सिडेशन पाथवे. कुणाकुणाचं? कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन, या तिघांनाही कॉमनली ऑक्सिडाइज केलं जातं. ओके, कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन्सला. यांच्या या डिस्कव्हरीवर फर्स्ट टाइम क्रेब सायकल डिस्कवर बाय द हॅन्स क्रेब नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केलं होतं इन अ फ्लाइट मसल सेल्स ऑफ अ पिजन्स. आणि यांच्या या डिस्कव्हरीवर नोबेल प्राइज भेटलं 1953 मध्ये. फर्स्ट प्रोडक्ट ऑफ टीसीए सायकल इज अ सिट्रिक ऍसिड. पहिला प्रोडक्ट टीसीए सायकलचा सिट्रिक ऍसिड आहे. ओके, आणि ह्या प्रोडक्ट बघा, 6 कार्बनचा सिट्रिक ऍसिड COOH, CH2, COOH, H, CH2 आणि COH. याच्यामध्ये कार्बन बघितलं तर 1 2 3 4 5 6 6 कार्बनचा सिट्रिक ऍसिड. याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड पाथवे काय म्हणतो? त्याच्यामध्ये एकदा बघा बरं, कार्बोक्सिलिक ग्रुप किती आहेत? इथे एक कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, इथे एक कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, इथे एक कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. किती कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत? 3 कार्बोक्सिलिक ग्रुप. आणि 3 कार्बोक्सिलिक ग्रुप असेल तर या सायकलला आपण विच इज रेफर्ड ॲज अ टीसीए सायकल म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. टीसीए सायकल बघा, टीसीए सायकल इन युकॅरोटिक मध्ये टीसीए सायकल आकर इन अ मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. कारण सगळे टीसीए सायकलला लागणारे एन्झाईम मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहेत, एक्सेप्ट वन, एक एन्झाईमला सोड. आणि या एन्झाईमचं नाव आहे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. हा सक्सिनेट डिहायड्रोजिनेज मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्सवर नाही, तर इट इज प्रेझेंट इन अ इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनवर प्रेझेंट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. देन स्टुडंट, नेक्स्ट बघा, अनदर इम्पॉर्टंट इज एसडीएच म्हणजे सक्सिनेट डिहायड्रोजिनेज इज अ मार्कर एन्झाईम ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचा हा मार्कर एन्झाईम आहे. मी असं सुद्धा म्हणू शकतो. एसडीएच ईटीएस आणि क्रेब सायकल दोघांमध्ये पण काम करतात. ओके, हा ईटीएस आणि क्रेब सायकल दोघांमध्ये काम करतात. इन एरोबिक बॅक्टेरिया क्रेब सायकल सायटोप्लाझ्म मध्ये होते आणि एसडीएच अटॅच टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. एरोबिक बॅक्टेरियामध्ये, कारण बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरियामध्ये तुम्हाला माहित आहे कुठले मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल नाहीत. जे काही असेल ते म्हणजे क्रेब सायकल मॅट्रिक्स मध्ये आणि ईटीएस प्लाझ्मा मेम्ब्रेन. क्रेब सायकल is a amphiboolic pathway as it involve is a both catabolism as well as anabolism. अँफिबोलिक पाथवे आहे, यामध्ये कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम दोन्ही पण होतं, म्हणजे ब्रेकडाऊन सोबत सोबत सिंथेसिस होतं. आणि याला मी जस्टिफाय कसं करू? बघा, क्रेब सायकल मध्ये असिटाइल कोएन्झाइम हे बनतं. या असिटाइल कोएन्झाइम पासून सिंथेसाइज केलं जातं जिबर्लिन, टर्पिन, कॅरोटिनॉइड्स आणि फॅटी ऍसिड्स हे बनवलं जातं. जसं सक्सिनाइल कोएन्झाइम ए आहे, यापासून क्लोरोफिल, हिमोग्लोबिन, सायटोक्रोम, फायटोक्रोम हे बनवलं जातं. ऑक्झॅलो असिटिक ऍसिड पासून अल्कोलाइड्स, पायरिमिडिन्स, आस्पार्टिक ऍसिड हे बनवलं जात आहे. म्हणजे अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड पासून व्हेरियस टाईपचे अमिनो ऍसिड्स बनवले जातात. व्हेरियस टाईपचे अमिनो ऍसिड सिंथेसिस केलेले आपण बघू शकतो. ठीक आहे. देन ड्युरिंग द क्रेब सायकल असिटाइल कोएन्झाइम ए इज फुल्ली ऑक्सिडाइज इनटू द CO. ओके, ज्यावेळेस क्रेब सायकल होते त्यावेळेस हा फुल्ली ऑक्सिडाइज केलं जातं. आणि ऍक्सेप्टर ऑफ असिटाइल कोएन्झाइम ए हा कोण आहे? ऑक्झॅलो ॲसिटेट अँड विच इज रिजनरेटेड ॲट द एंड ऑफ अ टीसीए सायकल. ज्यावेळेस टीसीए सायकल होते त्या एंडला याला रिजनरेट केलं जातं. आणि ऑक्झॅलो ॲसिड इज अ फर्स्ट मेंबर ऑफ टीसीए.
टीसीए सायकल. त्याला फर्स्ट मेंबर ऑफ टीसीए सायकल म्हणून आपण ओळखलं जातं. ठीक आहे. देन टीसीए सायकल होती कशी, आता एक एक आपण सायकलला आपण डिस्कस करू. ठीक आहे ना. बघा, मी ड्रॉ करत आहे फ्रॉम द, ओके, बघा सुरुवातपासून हा आपण बनवला होता. बघा, 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड, 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड, अल्टिमेटली 3 कार्बनची पायरुव्हिक ऍसिड ही कन्वर्ट झाली होती असेटाइल कोएन्झाइम ए मध्ये. ओके, थोडंसं मी याला बारीक करतो एकदा. ठीक आहे, बघा काय केलात, 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड, किती कार्बन, 3 कार्बन. ड्युरिंग द क्रेब्स सायकल इट कन्वर्टेड इनटू 2 मॉलिक्यूल ऑफ असेटाइल कोएन्झाइम ए. या स्टेपवर तुम्हाला माहित आहे NAD प्लस NADH2 मध्ये कन्वर्ट झाला होता. इथून एक CO2 रिलीज झाला होता, म्हणजे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झालं होतं. सोबत सोबत या स्टेपवर खूप सारे फॅक्टर काम करत होते. तुम्ही फॅक्टर पण डिस्कस केलात, भरपूर सारे फॅक्टर होते. जसे इथं लिपोलिक ऍसिड, देन टियामिन फायरोफॉस्फेट, Mg2 प्लस. ओके, इथं ऍडिशन ऑफ कोएन्झाइम ए, कोएन्झाइम एचं पण इथं ऍडिशन झालेलं दिसत होतं. इथं कोएन्झाइम ए पण ऍड झालेला आपल्याला दिसत होता. या स्टेपवर महत्वाचा एन्झाईम काम केला होता आणि या एन्झाईमचं नाव होतं पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स, PDH एन्झाईम कॉम्प्लेक्स काम करत होते. ठीक आहे, असं आपण लिंक रिॲक्शन मध्ये डिस्कशन केला. आता क्रेब्स सायकल कशी होणार आहे बघा एकदाच. ओके, स्टील कोएन्झाइमचा हा असेटाइल 2 कार्बनचा कंपाऊंड आहे. हा 2 कार्बनचा कंपाऊंड, ओके, कुणासोबत, हा ऑक्झालो ऍस्टेट, ऍसिटिक ऍसिड किंवा ऑक्झालो ऍस्टेट म्हणू आपण, 4 कार्बनचा, हे 2 कार्बनचा आणि हा 4 कार्बनचा, हे दोघं कंबाईन होतील. ऍक्च्युली इथं वॉटरचं ऍडिशन केलं जातं. ओके, आणि यावर एक महत्वाचा एन्झाईम काम करत आहे स्टेपवर, ज्याचं नाव आहे सिट्रेट सिंथेज. हा एन्झाईम काम करतो. ओके, आणि इथून कोएन्झाईम जो होता तो कोएन्झाईम बाहेर रिलीज होईल. आणि ही स्टेप कंडेन्सेशन आहे. कंडेन्सेशन, केमिस्ट्रीमध्ये आपण कंडेन्सेशन बद्दल शिकतो. दिस इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. ठीक आहे, आणि पुढचा कंपोनंट 6 कार्बनचा तयार झाला आपल्याकडे, कोण, सिट्रेट. सिट्रेट 6 कार्बन, या सिट्रेटला कन्वर्ट केलं जातं. बघा पुढं, सिट्रेट कन्वर्टेड इनटू, हा कन्वर्ट केलं जातं सिस अकोनेटेट मध्ये. किती 6 कार्बन सिस अकोनेटेड. यावर एन्झाईम काम करतं अकोनिटेज, आणि याच्या ऍक्टिव्हिटीसाठी Fe2 प्लस ऍज अ कोफॅक्टर लागतो. ओके, अल्टिमेटली सिस अकोनेट कन्वर्ट झाला, सिस अकोनेटेड. आणि सिट्रेटवर वॉटरचं, बघा इथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं जातं आणि सिस अकोनेट बनत होतं. देन याच्यावर पुन्हा वॉटर मॉलिक्यूलचं ऍडिशन करून या स्टेपवर सिस अकोनेटेड इट कन्वर्टेड इनटू द आयसोसिट्रेट. हा आयसोसिट्रेट मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. किती कार्बन, 6 कार्बन. आणि या स्टेपवर पण एन्झाईम कुठला काम करतं,
अकोनिटेज. आणि याला पण ऍक्टिव्हिटीसाठी काय लागत आहे, याला पण ऍक्टिव्हिटीसाठी Fe+. ठीक आहे. तर इथं अल्टिमेटली आयसोसिट्रेटचं फॉर्मेशन झालेलं दिसतं, आयसोसिट्रेट बनत आहे. मग माझा प्रश्न हा, वॉटर रिमूव्ह करायचं होतं तर वॉटर का काढलं, म्हणजे वॉटर रिमूव्ह करायचं होतं, म्हणजे इथं वॉटर ऍडिशन करायचं होतं. ठीक आहे. इथून वॉटर रिमूव्ह का केलं, जर ऍडिशन पुन्हा जर वॉटर करायचं होतं तर का केलं, ऍक्च्युअली पोझिशन चेंज करण्यासाठी. हे स्ट्रक्चर तुम्ही असं काढलं होतं, COOH CH2 C COOH OH CH2 COOH. बघा एकदाच, ज्यावेळेस इथं इथला जो वेळेस वॉटर मॉलिक्यूल काढला, मी थोडंसं CH2 ला असं लिहितो बघा, CH2. ज्यावेळेस वॉटर मॉलिक्यूल इथून रिमूव्ह झालं ना, त्यावेळेस इथला OH आणि इथला H रिमूव्ह झाला, म्हणजे इथून H2 गेला. आणि आता जेव्हा वॉटर मॉलिक्यूल ॲडिशन केलं, तर आता इथं OH होता, इथं H ऍड झाला, इथं OH झाला. पोझिशन H आणि OH चेंज करण्यासाठी आपण केलात, आणि सिट्रेटची आयसोमरिक फॉर्म, आयसोसिट्रेटचं फॉर्मेशन इथं झालेलं दिसत आहे. ठीक आहे. दे अल्टिमेटली आयसोसिट्रेट बनला. देन दिस आयसोसिट्रेट इज कन्वर्टेड इनटू, ऍक्च्युअली आयसोसिट्रेटवर एक महत्वाची रिएक्शन होते, डिहायड्रोजिनेशन. या आयसोसिट्रेटला आयसोसिट्रेट कडून 2H घेतो आपण. आयसोसिट्रेट कडून काय घेतलं, 2H. आयसोसिट्रेट कडून 2H घेऊन हे 2H देतो कुणाला, NAD+ला. ओके, NAD+ हे 2H घेईल आणि कन्वर्ट होईल NADH2. फर्स्ट टाइम इथं ऑक्सिडेशन झालं. ओके. आणि या आयसोसिट्रेट वर एन्झाईम काम करतो, आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज. आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम काम करत आहे, आणि पुढचा कंपोनंट तयार होत आहे ऑक्झालो सक्सिनेट. ओके, पुढचा कंपोनंट तयार होत आहे ऑक्झालो सक्सिनेट. किती कार्बन, कार्बन सेम आहे. या ऑक्झालो सक्सिनेटवर पुढे एन्झाईम काम करतंय, या ऑक्झालो सक्सिनेटवर एन्झाईम डिकार्बोक्सिलेज काम करेल, डिकार्बोक्सिलेज. आणि इथून एक CO2 लॉस होईल, आणि पुढचा कंपोनंट तयार होत आहे, दॅट इज रेफर्ड ॲज अल्फा कीटो ग्लुटारेट. अल्फा कीटो ग्लुटारेट. ओके, पुढचा कंपोनंट तयार होत आहे अल्फा कीटो ग्लुटारेट. ओके, डिकार्बोक्सिलेज एन्झाईम काम केला. डिकार्बोक्सिलेज एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीसाठी Mn2+ पाहिजे, Mn2+, मॅग्नीज, नॉट मॅग्नेशियम. आणि पुढे पडेल अल्फा कीटो ग्लुटारेट. या अल्फा कीटो ग्लुटारेटवर बघा, आता ऑक्झालो सक्सिनेट किती कार्बनचं होतं, 6 कार्बनचं. अल्फा कीटो ग्लुटारेट किती कार्बनचा बनेल, 5 कार्बनचा. का, कारण एक कार्बन लॉस झालं इन द फॉर्म ऑफ CO. ठीक आहे. अल्टिमेटली अल्फा कीटो ग्लुटारेट बनेल. अल्फा कीटो ग्लुटारेटवर ते रिएक्शन होतील जे जे लिंक रिएक्शन मध्ये रिएक्शन झालेत. काय काय होतील, ते रिएक्शन होतील. इथं काय काय होईल, इथं कोएन्झाईम A ऍड होईल. ठीक आहे, कोएन्झाईम A चं ऍडिशन होईल. इथं काय होईल, इथून एक CO2 रिलीज होईल. ठीक आहे, CO2 रिलीज, इथून CO2 रिलीज झालं. देन इथं काय, TPP सगळं ते लागेल, आणि सोबत सोबत ऑक्सिडेशन होईल, आणि 2H NAD+ ला दिले जातील. NAD+ हे 2H घेऊन NADH2 मध्ये कन्वर्ट. या सगळ्या रिएक्शन होतील, आणि एन्झाईम काम करेल डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. इथं काम करणारा एन्झाईम डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स, हा एन्झाईम काम करतो. ठीक आहे. आणि दिस अल्फा कीटो ग्लुटारेट इट कन्वर्टेड इनटू द सक्सिनाइल कोएन्झाईम A.
सक्सिनाइल कोएन्झाइम ए. किती कार्बन? आता हे 4 कार्बनचं बरं, कारण इथे कार्बन CO2च्या फॉर्ममध्ये लॉस झालाय. ओके, तर बघ कार्बन CO2च्या फॉर्ममध्ये लॉस झालाय. तर पुढचा कंपोनंट सक्सिनाइल कोएन्झाइम ए 4 कार्बनचा. बघा इथं होता 6 कार्बनचा, कोण? ऑक्झॅलो सक्सिनेट. ऑक्झॅलो सक्सिनेट पडून एक CO2 निघाला. पुढे कोण म्हटलं? अल्फा केटोग्लुटारेट. आणि अल्फा केटोग्लुटारेट कडे किती कार्बन आहेत? 5 कार्बन. 5 कार्बन. आणि हे जो CO2 लॉस झाला, हा CO2 कुठून लॉस झाला? COH पासून. तर मी म्हणू शकतो दिस अल्फा केटोग्लुटारेट इज अ फर्स्ट डायकार्बोक्सिलिक ऍसिड, फर्स्ट डायकार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म ड्युरिंग द क्रेब्स सायकल. फर्स्ट डायकार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म ड्युरिंग द क्रेब्स सायकल. आणि पुन्हा अल्फा केटोग्लुटारेट पासून एक CO2 रिलीज झाला आणि पुन्हा 5 कार्बनचा पुढचा कंपोनंट किती कार्बनचा बनला? 4 कार्बनचा पुढचा कंपोनंट तयार होईल. ठीक आहे, ही अशी रिॲक्शन आपल्याला इथे झालेली दिसत आहे. देन त्याच्यानंतर बघा, त्यानंतर तुम्ही बघू शकता सक्सिनाइल कोएन्झाइम ए 4 कार्बनचा, याच्यावर महत्वाची स्टेप होत आहे. सक्सिनाइल कोएन्झाइम ए वर इथून कोएन्झाइम ए रिलीज केला जातो. कोएन्झाइम ए रिलीज केला जातो. या स्टेपवर एन्झाइम थायोकायनेज काम करतंय. ओके, एन्झाइम थायोकायनेज काम करतं. आणि एन्झाइम थायोकायनेज काम करत असेल तर एटीपीला एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट इट कन्वर्टेड इनटू द एटीपी इन अ प्लांट. हे प्लांट मध्ये होत आहे. आणि त्याच स्टेपवर सायमल्टेनियसली जीडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट इट कन्वर्टेड इनटू द जीटीपी हे अॅनिमल मध्ये होत आहे. ओके, तुमच्या एनसायडीत पण लिहिलंय असंच. इन अ कपल रिॲक्शन सायमल्टेनियसली सिंथेसिस ऑफ एटीपी फ्रॉम एडीपी अँड जीडीपी फ्रॉम जीटीपी असं लिहिलेलं आहे. त्यामुळं प्लांट आणि अॅनिमल मध्ये जीटीपी बनतं आणि प्लांट मध्ये एटीपीचं फॉर्मेशन होतं. आणि सक्सिनाइल कोएन्झाइम ए पुढे कन्वर्ट होतो 4 कार्बनच्या कंपोनंट दॅट इज कॉल्ड ॲज अ सक्सिनेट मध्ये. किती कार्बनचा? 4 कार्बनचा कंपोनंट सक्सिनेट. देन सक्सिनेट इट कन्वर्टेड इनटू, सक्सिनेट पुढे कन्वर्ट होत आहे. ओके, याच्यावर सक्सिनेटवर एन्झाइम काम करतं. सक्सिनेट डिहायड्रोजिनेज, सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. इथं या स्टेपवर 2H ला NAD प्लस नाही तर FAD प्लस घेतो आणि FAD प्लस कन्वर्ट होतो FADH2 मध्ये. FADH2 बनेल. अँड दिस सक्सिनेट इज कन्वर्टेड इनटू द फ्युमरेट. हे कन्वर्ट होतं फ्युमरेट मध्ये. किती कार्बन? 4 कार्बन. 4 कार्बनच्या फ्युमरेट मध्ये कन्वर्ट झाला. फ्युमरेटवर वॉटरचं ऍडिशन केलं जातं या स्टेपवर. ओके, ऍडिशन ऑफ वॉटर केलं जातं. या स्टेपवर एन्झाइम काम करतो फ्युमरेज आणि इट कन्वर्टेड इनटू द मॅलेट. किती कार्बन? 4 कार्बन. अल्टिमेटली मॅलेट बनला. ओके, मॅलेट बनला. अँड दिस मॅलेट अल्टिमेट कन्वर्टेड इनटू द ऑक्झॅलो असिटिक ऍसिड. या स्टेपवर एन्झाइम काम करेल मॅलेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स आणि 2H NAD प्लसला देईल. NAD प्लस 2H घेतील, कन्वर्ट होतील NADH2 मध्ये. आणि अल्टिमेटली दिस मॅलेट इज कन्वर्टेड इनटू द ऑक्झॅलो असिटेट. हे ऑक्झॅलो असिटेट मध्ये कन्वर्ट झालेलं दिसेल. ठीक आहे ना. बघा ही रिॲक्शन आपल्याला अशी झालेली दिसते. ओके, काय काय पुन्हा एकदा क्विकली रिवाइज करा. बघा, क्विकली रिवाइज करू शकता तुम्ही. ओके, काय काय झालंय बघा एकदाच. ओके, काय काय झालं बघा. 2 पायरुव्हिक ऍसिड. ओके, आपण हे ग्लायकोलायसिस मध्ये बनलेले पायरुव्हिक ऍसिडला कन्वर्ट केला होता 2 असिटाइल कोएन्झाइम मध्ये ड्युरिंग द लिंक रिॲक्शन. ऍसिटाइल कोएन्झाइमचा असिटाइल ग्रुप आणि हा ऑक्झॅलो ऍसिडचे 4 कार्बन. हे 4 कार्बन आणि हे 2 कार्बन, पुढचा कंपोनंट 6 कार्बनचा बनेल आणि 6 कार्बनचा कोण बनला? सिट्रेट. सिट्रेटचं फॉर्मेशन झालं. सिट्रेट जसा बनला की सिट्रेटवर यावर एक महत्वाचा एन्झाइम अकोनिटेज काम केला. याला कोफॅक्टर Fe2 प्लस काम करतं. एक वॉटर मॉलिक्युल इथून रिमूव्ह झाला आणि पुढचा कंपोनंट बनला सिस अकोनिटेट, 6 कार्बन.
पुन्हा वॉटरचं ऍडिशन केलात, एन्झाईम तेच अकोनिटेज काम केलात आणि पुढे बनवलात आयसोसिट्रेट. ओके, पुढे काय तयार झालं? आयसोसिट्रेटचं फॉर्मेशन झालं. आयसोसिट्रेटवर आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज काम केलं. याचे दोन एच कोणाला दिलं? NAD+ ला. NAD+ एच घेऊन कन्वर्ट झाला NADH2 मध्ये. बघा इथं NAD+ 2H घेऊन कन्वर्ट झाला कशामध्ये? NADH2 मध्ये. इथे NADH2 बनलं. देन दिस आयसोसिट्रेट इज कन्वर्टेड इनटू द ऑक्झॅलोसक्सिनेट. किती कार्बन? 6 कार्बनच्या ऑक्झॅलोसक्सिनेट मध्ये कन्व्हर्जन झालेलं दिसतं. ओके, 6 कार्बनच्या ऑक्झॅलोसक्सिनेट मध्ये कन्व्हर्जन झालेलं दिसतं. ठीक आहे, 6 कार्बनचा ऑक्झॅलोसक्सिनेट. देन पुढे ऑक्झॅलोसक्सिनेटवर पुढे एन्झाईम काम केला कुठला? बघा पुढे एन्झाईम काम करत आहे डिकार्बोक्सिलेज. डिकार्बोक्सिलेज काम करत आहे तर इथून एक CO2 रिलीज झाला. ओके, म्हणजे एक कार्बन इथं लॉस झालेला दिसतो. एक कार्बन लॉस झाला, इथं CO2 रिलीज झाला तर एक कार्बन इथं लॉस झाला. डिकार्बोक्सिलेजला कोफॅक्टर Mn2+ काम करतं आणि ऑक्झॅलोसक्सिनेट कन्वर्ट इनटू द 5 कार्बन कंपोनंट आणि 5 कार्बन कंपोनंट विच इज रेफर्ड ॲज अल्फा कीटो ग्लुटारेट. 5 कार्बनचा कंपोनंट. ओके, आणि जो CO2 लॉस झालाय ना, हा CO2 COH ग्रुप पासून लॉस झाला. तर मी म्हणत आहे इट इज अ फर्स्ट डायकार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म ड्युरिंग द क्रेब सायकल आणि अल्टिमेटली अल्फा कीटो ग्लुटारेट बनला. मी म्हटलं अल्फा कीटो ग्लुटारेटवर ते स्टेप होतील जे सगळे लिंक रिएक्शन मध्ये होतील. ओके, लिंक रिएक्शन काय काय होईल? इथं कोएन्झाईम एचं ऍडिशन होईल. ओके, काय काय होईल? बघा इथं कोएन्झाईम एचं ऍडिशन झालं. कोएन्झाईम एचं ऍडिशन झालं. ओके, देन इथून एक CO2 रिलीज झाला. देन याकडचे 2H+ NAD+ घेतला, कन्वर्ट झाला NADH2 मध्ये. ओके, आणि या स्टेपवर एन्झाईम काम केला डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स आणि अल्फा कीटो ग्लुटारेट एक कार्बन लॉस झाल्यामुळे पुढचा कंपोनंट मध्ये तयार झाला आणि पुढचा कंपोनंट आहे 4 कार्बनचा सक्सिनाइल कोएन्झाईम ए, 4 कार्बन कंपोनंट. सक्सिनाइल कोएन्झाईम ए चा कोएन्झाईम ए रिमूव्ह केला जातो. या स्टेपवर महत्वाचा एन्झाईम थायोकायनेज काम करतं आणि ADP इनऑर्गॅनिक फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू द ATP आणि GDP इनऑर्गॅनिक फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू द GTP. GTP बनतं अॅनिमल मध्ये. ओके, GTP अॅनिमल मध्ये, ATP बनतं प्लांट मध्ये आणि यालाच आपण म्हणतो SLP सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन थ्रू बनणारे ATP. तर SLP थ्रू ATP बनतात आणि पुढचं कंपोनंट बनतं 4 कार्बनचा सक्सिनेट. ओके, 4 कार्बन कंपोनंट सक्सिनेटचं फॉर्मेशन होईल, इथं सक्सिनेट बनेल. ओके, देन त्याच्यानंतर सक्सिनेट मध्ये काम करतं सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. यावर एन्झाईम काम केला सक्सिनेट डिहायड्रोजिनेज आणि सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम काम करून इथं अजून एकदा बघा, अजून एकदा ओके एक NADH2 इथं बनले होते. ओके, एक NADH2 इथं बनतील. इथं इथं NADH2 नाही, इथं FADH2 बनलेत. ओके, आणि FADH2 सक्सिनेट कन्वर्टेड इनटू द फ्युमरेट. हे फ्युमरेट मध्ये कन्वर्ट होईल. अल्टिमेटली 4 कार्बनचा फ्युमरेट बनला. पुन्हा इथं वॉटरचं ऍडिशन केलं गेलं, एन्झाईम फ्युमरेज काम केलं आणि पुढचा कंपोनंट मॅलेट बनला. आणि लास्ट स्टेप मध्ये मॅलेट इज कन्वर्टेड इनटू द मॅलेट डिहायड्रोजिनेज. याचे 2H NAD+ दिले जातात आणि NAD+ हे 2H घेऊन इज कन्वर्टेड इनटू द NADH2. अशी टोटल 10 स्टेपची रिएक्शन आहे. लिंक रिएक्शन इज अ 10 स्टेप रिएक्शन. बघा एकदा मी स्टेप काउंट करतो, एकदा तुम्ही स्टेप बघू शकता. तर हे टोटल 10 स्टेपची रिएक्शन आहे. ही स्टेप नंबर 1. ओके, ही स्टेप नंबर 2, ही स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 5. ओके, स्टेप नंबर 6, 7, 8, 9 अँड दिस इज अ 10. टोटल असे 10 स्टेप आहेत. तुम्हाला या 10 स्टेप लक्षात ठेवावं लागेल. आता बेसिक गोष्टी सांगाल थोडस. मला सांगा बरं की ड्युरिंग द क्रेब सायकल किती NADH2 बनलेत? NADH2 बघा, एक NADH2 इथं बनलाय, एक NADH2 इथं बनलाय, एक NADH2 इथं बनलाय, एक NADH2 इथं बनलाय, 3 NADH2. किती FADH2 बनलेत? एक FADH2. किती मॉलिक्युल? एक पायरुविक ऍसिडला एक पायरुविक ऍसिड एक असिटिल कोएन्झाईम ए मध्ये कन्वर्ट झाला आणि एक असिटाइल कोएन्झाईम ए पासून हे एवढं सगळं बनलं. पण ऍक्च्युली 2 पायरुविक ऍसिड आहेत, 2 पायरुविक ऍसिड 2 असिटिल कोएन्झाईम ए कन्वर्ट होतील. त्यावेळेस जर तुम्हाला विचारलं की 2 असिटिल कोएन्झाईम ए पासून किती NADH2 बनतात, तर तुम्ही म्हणा 6 बनतात. ओके, 1, 2 आणि इथं 3.
ओके, 3+3 6 बनतील. किती एपीडेस टू बनतील? 2 एपीडेस टू. आणि किती एटीपी आणि जीटीपी बनतील? तर 2-2 एटीपी फॉर द 2 मॉलिक्युल ऑफ असिटिल कोएन्झाइम ए. आणि जर एका असिटिल कोएन्झाइम ए बद्दल विचारतो, तुम्ही सांगाल की एक म्हणजे एटीपी किंवा जीटीपी बनेल, 3 एनएडीएच2 बनतील आणि 1 एफएडीएच2 बनेल. किती वॉटर मॉलिक्युल्स यूज होत आहेत? यूज बघा इथं झाला, या स्टेपवर वॉटर मॉलिक्युल यूज. ओके, या स्टेपवर वॉटर मॉलिक्युल यूज झाला. ओके, अजून या स्टेपवर वॉटर मॉलिक्युल यूज झाला इथं. ओके, पण हे वॉटर मॉलिक्युल इथं यूज झाला. ओके, या 3 स्टेपवर. पण नेट वॉटर मॉलिक्युल किती लागतात हे जर विचारलं, तर इथे यूज झाला, इथं रिलीज झाला. म्हणजे हे हिसाब किताब बरोबर. इथे एक वॉटर मॉलिक्युल यूज झाला आणि इथे एक वॉटर मॉलिक्युल यूज झाला. म्हणजे किती? 2 वॉटर मॉलिक्युलचा यूज आपल्याला ड्युरिंग द क्रेब सायकलमध्ये दिसलं जातं. आणि आपण पहिल्या लेक्चरमध्ये जसं म्हणलात, की सगळे कार्बन आपण CO2च्या फॉर्ममध्ये लॉस केलात. बघा बरं, सगळे कार्बन CO2चे. इथे किती? 3 कार्बन आहेत पायरुव्हिक ॲसिड मध्ये. तर तिन्हीच्या तिन्ही कार्बन CO2च्या फॉर्ममध्ये लॉस केला. एक CO2 इथं लॉस झाला, एक CO2 इथं लॉस झाला आणि एक CO2 इथं लॉस झालेला आहे. ओके, हा आणि हा असे 3 CO2च्या फॉर्ममध्ये लॉस झालेले आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. देन यानंतर काही बेसिक्स आपण डिस्कस करू. जसं की बघा, क्रेब सायकलमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. काय काय आहेत बघा. इन क्रेब सायकल ओके, क्रेब सायकलमध्ये क्रेब सायकल इन्व्हॉल्व्स क्रेब सायकल इन्व्हॉल्व्स क्रेब सायकलमध्ये 4 डिहायड्रोजनेशन स्टेप आहेत. 4 डिहायड्रोजनेशन किंवा यालाच आपण ऑक्सिडेशन स्टेप म्हणतो. ओके, कुठले कुठले सांगाल का थोडंसं? कुठले कुठले? एकदा क्रेब सायकल बघा, कुठे कुठे आहेत, ऑक्सिडेशन कुठं कुठं झालंय. एक इथं, ओके, दुसरं इथं, तिसरं इथं, ओके, म्हणजे आणि चौथं इथं. सगळ्या जवळपास जे स्टेप आहेत, स्टेप नंबर ओके, स्टेप नंबर 4, 6, 8 and 10 इथे झालं. बरोबर. 2 कार्बोक्सिलेशन स्टेप आहेत. 2 कार्बोक्सिलेशन स्टेप. 2 कार्बोक्सिलेशन स्टेप. 2 कार्बोक्सिलेशन स्टेप कुठे आहेत? स्टेप नंबर 5 and स्टेप नंबर 5 and 6. ठीक आहे. देन यासोबत सोबत कार्बोक्सिलेशनच्या नंतर एक SLPची स्टेप आहे. 1 SLP स्टेप. 1 SLP स्टेप कुठल्या? 1 SLP स्टेप, स्टेप नंबर 7. एक आहे विच इज रेफर्ड ॲज अ 1 ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. एक ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आहे. आणि ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन कुठल्या स्टेपवर होत आहे? आपण म्हणू शकतो स्टेप नंबर 6 वर. ओके, ते काय झालं तुम्हाला विचारलं जातं एक्झाम मध्ये. ओके, तुम्हाला कुठल्या स्टेपवर विचारलंय तुम्हाला माहित पाहिजे की 4थ्या स्टेपला काय होत आहे, 6व्या स्टेपला काय होत आहे, हे तुम्हाला थोडंसं माहित असणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला नीट मध्ये क्वेश्चन विचारलं जातं. ठीक आहे ना. बघा, एनसीईआरटी मध्ये एक डायग्राम आहे. एनसीईआरटी मध्ये ब्लॅक येलो बॅकग्राऊंड मध्ये डायग्राम आहे. काय माहित आहे का? पायरुव्हिक ऍसिड किती कार्बन? 3 कार्बनचा प्लस
4 NAD प्लस प्लस 1 FAD प्लस प्लस 2H2O प्लस ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट हे सगळं मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये जाईल. इट एंटर इंटू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. हे सगळं मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये जाईल. तर काय बनेल? हे 3च्या 3 सगळे CO2 बघा, सगळे पायरुव्हिक ऍसिडचे कार्बन 3 CO2 मध्ये लॉस होईल. 3 CO2 मध्ये कुठं कुठं होतील तुम्ही बघितलात, शिकलात. 3 CO2 मध्ये हे सगळं लॉस होईल. देन 4 NAD प्लस कन्वर्ट होतील 4 NADH2 मध्ये, किंवा तुम्ही 4 NAD प्लस प्लस 4H प्लस म्हणू शकता. प्लस 1 FAD प्लस कन्वर्ट होतो FADH डॉट H प्लस मध्ये, यामध्ये कन्वर्ट होतो. आणि ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट इट कन्वर्टेड इनटू द ATP. ओके, हे असं आपल्याला दिसत आहे. हे जे 2 वॉटर मॉलिक्यूल यूज झाले, तुम्हाला कळत आहे ना कुठल्या स्टेपवर हे 2 वॉटर मॉलिक्यूल यूज झालेत? मी आत्ता जे क्रेब सायकल बघितल्यात त्यामध्ये 2 स्टेपवर नेट वॉटर मॉलिक्यूल यूज झालेले आपल्याला दिसतं. आणि अल्टिमेटली पायरुव्हिक ऍसिडचे 3च्या 3 कार्बन 3 CO2च्या फॉर्ममध्ये लॉस झालेत. 4 NAD प्लस 4 NADH2 मध्ये बनलेत. 1 FAD प्लस FADH2 किंवा FADH डॉट H प्लस मध्ये, आणि ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट ATP मध्ये. जेवढं हे सगळं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये गेल्यावर आपल्याला दिसत. ठीक आहे, ही आपल्याला माहित पाहिजे. आता बघा, एक पायरुव्हिक ऍसिड बघा, फॉर एक पायरुव्हिक ऍसिड साठी आपल्याला 1 पायरुव्हिक ऍसिड साठी एक लिंक रिएक्शन प्लस एक क्रेब सायकल करावं लागेल. फॉर 1 पायरुव्हिक ऍसिड 1 लिंक रिएक्शन अँड 1 क्रेब सायकल हे करावं लागेल. ठीक आहे, तर पहिले तर लिंक रिएक्शन करू बघू. ओके, याला मी खालच्या पेजवरच लिहितो, 1 मिनिट. या एका पायरुव्हिक ऍसिड साठी एक लिंक रिएक्शन आणि एक क्रेब सायकल. बघा, लिंक रिएक्शन करत आहे मी. लिंक रिएक्शन फॉर 1 पायरुव्हिक ऍसिड. ओके, काय काय होत आहे बघा बरं. लिंक रिएक्शन मध्ये काय काय बनलंय? लिंक रिएक्शन मध्ये मला वाटतं हेच बनलंय. काय बनलंय? 1 NADH2. हा 1 NADH2 बाय ETS जाईल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम थ्रू. तर एका NADH2 चे 3 ATP बनतात. ओके, लिंक रिएक्शन मध्ये हे होत आहे. क्रेब सायकल मध्ये काय होतं? क्रेब सायकल मध्ये एका पायरुव्हिक ऍसिडचं काय होत आहे, किंवा एक पायरुव्हिक ऍसिड ज्यावेळेस क्रेब सायकल करेल त्यावेळेस काय काय बनत आहे बघा. पहिली गोष्ट, तर इथं 3 NADH2 बनत आहेत. ओके, 3 NADH2, 3 NADH2, 3 NADH2. हे 3 NADH2 बाय ETS करतील, ETS जातील, तर टोटल एकापासून 3 ATP बनतात. तर 3 NADH2 बनले तर 3 त्रिक टोटल 9 ATP बनतील. ओके, देन एक FADH2 बनलाय. हा FADH2 पण बाय ETS जाईल, तर एका FADH पासून 2 ATP बनतात. ओके, तर टोटल किती? हे 2 ATP. आणि डायरेक्ट तुम्ही जर बघाल तर 1 GTP बाय SLP बनलाय. 1 GTP और 1 ATP. ओके, बाय SLP बनत आहे. म्हणजे मी डायरेक्टली याचं 1 ATP लिहून टाकतो. टोटल क्रेब सायकल मध्ये 9, 10, 11, 12 ATP बनले. हे एका पायरुव्हिक ऍसिडचं आहे. एका पायरुव्हिक ऍसिड पासून टोटल 12 ATP तयार झालेत, 12 ATP बनले. ठीक आहे, म्हणजे लिंक प्लस क्रेब जर बघितलं तर 12 आणि 3 किती झाले टोटल? 12 आणि 3 15. ओके,
तर तुम्ही जर लिंक प्लस स्क्रेप बघितलं फॉर फॉर ओके फॉर फॉर वन पायरुविक ऍसिड तुम्ही एक लिंक रिॲक्शन प्लस 1 क्रेब सायकल केलात तर टोटल लिंक रिॲक्शन मध्ये 3 एटीपी ओके आणि प्लस क्रेब सायकल मध्ये 12 एटीपी. तर टोटल किती एटीपी बनले तुमच्याकडे 15 एटीपी आणि 15 एटीपी फॉर 1 पायरुविक ऍसिड आहे. तर तुम्हाला दोन पायरुविक साठी फॉर 2 पायरुविक ऍसिड टोटल किती एटीपी बनतील 30 एटीपी. आणि ग्लायकोलायसिस मध्ये काही बनवून ठेवलात का? इन ग्लायकोलायसिस तुम्ही बघितलात नेट गेन किती झाला होता 6 किंवा 8 एटीपीचा 6 किंवा 8 एटीपी. तर टोटल नेट गेन फ्रॉम 1 ग्लुकोज किती असेल 36 किंवा 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी. हे 36 किंवा 38 कसं बनतात आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. थँक्यू स्टुडंट.